नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज म्हणजे 20 ऑगस्ट 2023 रोजी विचारलेले तलाठी भरती परीक्षेचे जे प्रश्न आहेत, प्रश्न आणि त्याची उत्तरं विथ डिटेल एक्सप्लेनेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काय करा, माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यानंतर एक आव्हान आहे तुम्हाला, की तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून काय प्रश्न जर आठवत असतील, तुम्ही गेलेला असेल परीक्षेला आणि जर आठवत असतील तर काय करा, की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला काय करू शकता, प्रश्न पाठवू शकता. त्याचे मी काय करेल, की अजून एक सेपरेट व्हिडिओ मार्फत सगळ्या मुलांना याची माहिती देईल. कारण की याच्यामुळे काय होईल, की बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा नक्कीच होईल. तर बघा, इंग्लिशचे प्रश्न होते, आर्टिकलवरती काय क्वेश्चन होते, क्वेश्चन टॅगवरती क्वेश्चन होते, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईसवरती पण क्वेश्चन होते, पंक्च्युएशन होतं, प्रेपोजिशन पण होतं, त्याच्यानंतर सेंटेन्स एरर होता, की एरर तुम्हाला फाउंड करायचं त्यातला काय तो स्पेलिंग मिस्टेक होत्या 2 शब्दांच्या, इडियम्स अँड फ्रेजेस होत्या, अँटोनिम्स सिनोनिम्स होते, याच्यावरती 2-2, 3-3 प्रश्न होते. अँटोनिम्स सिनोनिम्स जास्त प्रश्न होते. त्याच्यानंतर जर बघितलं तर बुद्धिमत्तामध्ये अजिबात चेंज नाही होत आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर बोट आणि प्रवाहाचा प्रश्न काय होता, की सेकंड शिफ्टला ॲक्चुअली होता. सेकंड शिफ्टला नव्हता, फर्स्ट शिफ्टला होता याच्यामध्ये प्रश्न. त्याच्यानंतर जर बघितलं तर काळ, वेग आणि अंतरावरती प्रश्न होते. चक्रव्याध, सरळ व्याज आणि व्याजावरती प्रश्न होता. पाणी आणि टाकी, नळ आणि ह्याच्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर बॉर्ड प्रश्न होता. त्याच्यानंतर बघितलं तर शेकडेवारीवरती प्रश्न होता. वेळ आणि कामावरती अल्फा आणि याच्यावरती सगळ्यात जास्त होते अल्फा न्यूमेरिक सिरीज आणि नंबर सिरीज वरती सगळ्यात जास्त प्रश्न होते. याच्यावरती 5-5 प्रश्न होते ऑलमोस्ट जर पकडलं तर तुम्ही. त्याचे सगळ्यात जास्त प्रश्न होते. याचे दोघांचे मिळून सगळे 5 ते 6 प्रश्न होते याच्यामध्ये. तर पुढे जाऊयात आपण. तर आता बघूयात की जीकेचे क्वेश्चन जे विचारले होते त्याची माहिती घेऊयात आपण. तर बघितलं तर हा प्रश्न होता की कामरूप हा जिल्हा आहे जो की आसाममध्ये आहे. तर याच्यामध्ये काय केलं होतं की जे मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा यांनी कशाचे उद्घाटन केले. तर जर बघितलं तर आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा यांनी काय केलं की कामरूप जिल्ह्यातील सोलर पार्कचे उद्घाटन केले आहे. तर सोलर पार्क होता ते आणि जो पॉवर प्लांट जो आहे तो कोणी बांधलेला आहे, तो अजुरे पॉवरने केला की विकसित केला आहे, जो की बोको सोलर पार्कमध्ये 25 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प विकसित केला आहे. आता याच्याने काय होणार आहे की जे टोटल वार्षिक जे असेल ते 5.70 कोटीचा हे केलं की पुरवठा होणार आहे आणि संपूर्ण वीज APDCL द्वारे निश्चित दराने काय केलं की 3.24 प्रति युनिट दराने 25 वर्षासाठी हे घेतली जाणार आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते कामरूप जिल्ह्यामध्ये कशाचं उद्घाटन केलेलं आहे, हे सोलर पार्कचे उद्घाटन केलं आहे. 25 मेगावॉट ऊर्जेचा सौर प्रकल्प आहे हा. पुढचा प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश विचारला होता. तर 2011च्या जनगणनेनुसार जर आपण काय करूयात की सगळ्या याची लोकसंख्या बघूयात. तर बघा, अंदमान निकोबारचे आहेत 3,80,581, दादरा नगरचे आहेत 3,43,709, चंदीगडचे आहे 10,55,450, दमण आणि दीवचे आहेत 3,43,709 आणि लक्षद्वीपची सगळ्यात कमी आहे ती म्हणजे 64,473 आहे. दिल्लीची आहे 1 करोड आहे, 1,67,87,941 आणि पुदुचेरीचे 12,47,953. याच्यानुसार जर बघितलं तर सगळ्यात कमी जी आहे ती आहे लक्षद्वीपची आणि सगळ्यात जास्त जर बघितलं तर आहे दिल्लीची लोकसंख्या आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला याची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा की पुस्तक विचारलं होतं, अग्निपंख हे पुस्तक जे आहे आत्मचरित्र हे कोणाचं आहे. तर बघा, हे पुस्तक आहे APJ अब्दुल कलाम यांचं आहे, ज्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असंही म्हणलं जातं आणि ते भारतीयाचे प्रेरणास्थान आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी काय केलं होतं की 2002 ते 2007 या काळात केलं की भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून काय केलं की पद भूषवले होते आणि त्यांना लोकांचे राष्ट्रपती हे टोपण नाव मिळालेलं आहे. पीपल्स प्रेसिडेंट असं नाव दिलेलं आहे. त्यांचं भाषण खूप इन्स्पायरिंग भाषण तुम्ही ऐकले असाल, खूप इन्स्पायरिंग भाषण देतात ते. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं आपण तर त्यांची पुस्तकं बघूयात आपण. तर त्यांनी लिहिलं इंडिया 2020 अ विजन फॉर न्यू मिलेनियम. त्याच्यानंतर विंग ऑफ फायर अँड ऑटोबायोग्राफी हे त्यांचं आत्मचरित्र आहे, ज्याला मराठीमध्ये अग्निपंख म्हणतात. त्याच्यानंतर इग्नायटेड माइंड्स आहे, अनलिजिंग द पॉवर विद इन द इंडिया. त्याच्यानंतर द ल्युमिनस स्पार्क आहे, द बायोग्राफी ऑफ वर्ड्स अँड कलर्स. त्याच्यानंतर गायडेड सोल्स आहे आणि मिशन ऑफ इंडिया अ विजन ऑफ द युथ. अशी पुस्तकं असे त्याचे खूप पुस्तकं आहेत, 25 पुस्तकं आहेत त्यांनी लिहिलेली. तर ठराविक पुस्तकं मी काय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पुढचा प्रश्न आहे की माझी जेनोटेप हे पुस्तक कोणाचं आहे. तर हे पुस्तक आहे विनायक दामोदर सावरकरांचं आहे, जे की 1922 मध्ये ज्यावेळेस ते रत्नागिरीच्या तुरुंगात असताना त्यांनी राष्ट्रवादीची राजकीय विचारसरणी विकसित केली आणि त्यांनी काय केलं की त्यांनी आणि त्यांच्या भावाने अभिनव भारत सोसायटी नावाची गुप्त संघटना स्थापन केली होती त्यावेळी. त्यांची पुस्तकं बघूयात. माझी जन्मटेप आहे, माय ट्रान्सपोर्टेशन ऑफ फॉर लाईफ आहे, हिंदू राष्ट्र दर्शन आहे, हिंदुत्व आहे,
भारतीय इतिहासातील 6 गौरवशाली युगे, त्याच्यानंतरनं विनायक दामोदर सावरकर एक चरित्र असं पुस्तक लिहिलेलं आहे. शत्रू छावणीच्या आत आणि हिंदूपद पदशाही असं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरनं अजून एक प्रश्न होता, ईस्ट इंडिया कंपनी असोसिएशन ची 1866 साली इंग्लंडमध्ये कोणी स्थापना केली? तर बघा, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना आहे ती दादाभाई नौरोजींनी केली आहे. 1866 मध्ये लंडनमध्ये केलेली आहे. बघा, लंडनमध्ये केलेली आहे. आणि त्यांनी काय केलं की निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहकार्याने स्थापना केलेली आहे. आता दादाभाई नौरोजीच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही, तर यांचा जो जन्म आहे ते 4 सप्टेंबर 1825 ते मृत्यू आहे 30 जून 1917. त्यांनाच ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे म्हणण्यात. आणि त्यांनी काय केलं होतं की 3 वेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलं होतं. पहिलं 1886 ते 1887, दुसरं आहे 1893 ते 1894 आणि तिसरं आहे 1806 ते 1807 या काळात. म्हणजे दुसरे 90 आणि 22वे अध्यक्ष म्हणून त्यांनी काय केले, काम पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. कलम 170 नुसार प्रादेशिक मतदारसंघ किती पर्यंत विभागला जाणार नाही? आता काय केलेलं कसं असतं की प्रत्येक वर्षी ज्यावर्षी सेन्सस येतो, लोकसंख्या ज्यावेळेस गिनली जाते, त्यावेळेस काय केलं जातं की आर्टिकल 82 अंतर्गत काय केलं की संसद काय करते की जनगणना परिसीमन कायदा करते. म्हणजे काय करते की लिमिटेशन करते. आणि स्टेटसाठी जर पाहिलं तर 170 अंतर्गत काय होते की लिमिटेशन होते. म्हणजे सीमांकन होते प्रत्येक याच्यात. म्हणजे मतदारसंघ ची विभागणी होतात ते. तर 1981 ते 1991 या जनगणनेनंतर कोणतेही सीमांकन केले नव्हते. आता जर बघितलं तर टोटल 2001 मध्ये तसं हे व्हायला पाहिजे, काय म्हणतात ते, विधानसभाचे आणि लोकसभेचे काय करण्यात आलं होतं की विभागणी झाली पाहिजे तशी, बट ती झालेली नाही, ती फ्रीज व्हायला पाहिजे. ती मागणी आहे ती 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. म्हणजे 26 पर्यंत डिलिमिटेशन होणार नाही. मतदारसंघ आहे ते ॲज इट इज राहतील विधानसभेचे आणि लोकसभेचे. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे काय केलंय मी याची तुम्हाला माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर हे पुस्तक लिहिलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे. त्यांची प्रमुख पुस्तकं बघूयात. पोवाडा लिहिलेला आहे, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिला आहे. त्याच्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेलं आहे. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिले आहे. त्याच्यानंतर ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक लिहिले, इशारा पुस्तक लिहिले आणि सत्सर हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये केलेली आहे. आणि त्यांना महात्मा ही पदवी दिली आहे. 11 मे 1888 मध्ये सामाजिक कार्यकर्ते होते विठ्ठलराव कृष्णाजी बांदेकर यांनी ही पदवी त्यांना बहाल केलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. सत्यशोधक समाजाची स्थापना आता सांगितलेलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी. त्यांची पुस्तकं अजूनही सांगेन. पोवाडा लिहिलेला आहे त्यांनी, छत्रपती शिवाजीराजे भोसले. त्याच्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक लिहिले, शेतकऱ्याचे आसूड हे पुस्तक लिहिले आणि ब्राह्मणाचे कसब लिहिले. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली आहे त्यांनी? 1873 मध्ये केलेली आहे. आणि त्यांना जी महात्मा ही पदवी दिली आहे विठ्ठलराव कृष्णाजी बांदेकर यांनी दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की जे राज्य लोकसभा आयोग असतात यांना अध्यक्षांना हे असेल, जे सदस्य असतात त्यांना कोण पदावरनं काढू शकतं असा प्रश्न होता. तर त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊयात आपण. तर बघा, तर पहिलं तर बघूयात की जसं युपीएससी असतं राज्य केंद्रामध्ये, तसं की स्टेटमध्ये राज्य लोकसेवा आयोग असतो. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर राज्यघटनेच्या भाग 14 मध्ये कलम 315 ते 323 अंतर्गत ह्या गोष्टीची काय केली की दिलेली आहेत. तर कलम 315 ते 317 सांगेल तुम्हाला. त्याच्यामध्ये संघ आणि भारताच्या राज्यांसाठी लोकसेवा आयोगाची घटना असेल. त्याच्यानंतर 316 आहे की युपीएससी एसपीएससी म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या सदस्याची नियुक्ती आणि कार्यकाळ दिलेला आहे. कलम 317 मध्ये काय दिले की दोन्ही सदस्यांना काढून टाकण्याबद्दल आणि निलंबन करण्यासंबंधी तरतुदी दिलेल्या आहेत. आता राज्य लोकसेवा आयोगाबद्दल बोलूयात. तर सदस्यांची नियुक्ती कोण करते? म्हणजे अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. झालं. त्याच्यानंतर त्याच्या पदाचा कार्यकाळ असतो तो 6 वर्षाचा असेल किंवा 62 वर्षापर्यंत असेल. यापैकी जो आधी होईल त्याच्यानुसार असेल. आणि काढण्याची पद्धत जी आहे ते राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांना केवळ त्यांना कोण काढू शकतं? राष्ट्रपतीच्या आदेशाने काढू शकतात आणि त्याचे कार्यालय काढू शकतं. म्हणजे राष्ट्रपतीच्या आदेशाने राज्यपाल काढू शकतात. ओके. त्याच्यानंतर राज्याचे राज्यपाल आणि अध्यक्ष त्यांना काय करू शकतात की त्यांच्या कार्यालयातून निलंबित करू शकतात असं दिलेलं आहे. पुढच्याकडे प्रश्नाकडे जाऊयात आपण. आता याच्यात मराठीचे प्रश्न बघत काय आले होते. रजचा समानार्थी शब्द विचारला होता. त्याचा आहे अनु आणि कण हा समानार्थी शब्द असेल. भंगचा विरुद्धार्थी शब्द अभंग असू शकतो. त्याच्यानंतर तृप्तीचा आहे तृप्ती असेल. शक्यचं क्रियापद विचारले होते. त्याच्यानंतर भावी प्रयोग विचारला होता. त्याच्यानंतर सभेत पत्रके वाटली जाईल.
कर्म कर्तरी प्रयोग ओळखायचा होता याच्यातला. त्याच्यानंतर वाक्यप्रचार विचारला होता, थट्टा करणे ज्याच्या मिनिंग होईल चेष्टा करणे, मजाक करणे असंही होऊ शकते. त्याच्यानंतर खाई त्याला खवखवणे, आई त्याला खवखवणे असं आहे. वाईट कृत्य करणाऱ्याची मनात डाच असते असं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विपालिका म्हणजे काय? तर विलापिका, ऍक्च्युली हे विलापिका म्हणजे काय असतं की जसं जर पाहिलं तुम्ही तर ओपेरा असतो, त्याच्यामध्ये काय केलं की जो मोठ्या मोठ्या आवाजामध्ये जसं ओरडलं जातं, ओरडून गाणे म्हणलं जातं, तर तसं विलाप करून जे गाण्याची जी पद्धत आहे तर त्याला म्हटलं जातं विलापिका म्हणलं जातं. आणि दुःख प्राप्त याचा समाज ओळखायचा आहे. पुढचा प्रश्न आहे की नागरिकत्व संबंधी प्रश्न विचारला होता. तर बघा इथं नागरिकत्व संबंध जर बघितलं तुम्ही तर हा होता की नागरिकत्वाची व्याख्या जे बघितली तर ती भाग 2 म्हणजे आर्टिकल 5 ते आर्टिकल 11 याच्यात आहे. तर आर्टिकल 5 म्हणजे कलम 5 काय आहे की नागरिकत्वाची तरतूद दिलेली आहे. त्याच्यानंतर कलम 6 मध्ये ते 11 मध्ये वेगवेगळ्या प्रकारे कोणते व्यक्ती भारतीय नागरिकत्व असू शकतात याच्या संदर्भात हे कलम आहेत. पुढचा प्रश्न आहे की 2001 पासून ते 2022 पर्यंत किती उष्ण वर्षे झाली आहेत असं विचारलं होतं. तर बघा टोटल 5 उष्ण वर्षे झाली होती. सगळ्यात जास्त जे हॉट इयर आहे ते 2016चं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 2009 आहे, 2010 आहे, त्याच्यानंतर 2015 आणि सगळ्यात 5 नंबरचं जे हॉट इयर आहे ते 2022 आहे. त्याच्यानंतर प्रश्न होता की केशवानंद भारती प्रकरणासंदर्भात होता, जो खटला होता त्याच्या संदर्भात प्रश्न होता. तर हा खटला जो आहे तो बेसिक डॉक्ट्रिन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे याच्या संदर्भात आहे. म्हणजे जो ढाचा आहे याचा चौकट आहे आपल्या ह्याची संविधानाची, त्याच्या संदर्भात हा प्रश्न होता. तर याच्यामध्ये जर बघितलं तर हा जो खटला आहे तो विरुद्ध केरळमध्ये होता. केशवानंद भारती आणि केरळ याच्यात होता, ज्याच्यामध्ये काय केलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी याच्या संदर्भात दाद मागितली होती. तर त्यांनी काय केलं की 1970 मध्ये जे केरळ यांनी काय केलं होतं की जमीन सुधारणा हे केलं होतं, बिल आणलं होतं आणि त्याच्यानंतर काय केलं होतं की त्यांच्या मालमत्तेवर त्यांनी कब्जा केला होता. तर त्याच्या संदर्भात त्यांनी याच्यामध्ये काय केलं की अपील केली होती. तर त्याच्यासाठी काय केलं होतं की कलम 26 अंतर्गत त्याला आव्हान देण्यात आलं होतं. तर त्यावेळेस काय होतं की आतापर्यंत सगळ्यात मोठं खंडपीठ जे की 13 न्यायाधीशाचं भेटलं होतं आणि त्यांनी काय केलं होतं की या खटल्याची सुनावणी दिली होती. आता याच्यामध्ये महत्वाचे प्रश्न काय होते की बघा, संविधानात दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार मर्यादित आहे का? हे सांगितण्यात आलं होतं. दुसरं होतं की संसदेला सर्व मूलभूत अधिकार काढून घेता इतकी घटनेत कोणत्या भागामध्ये बदल, सुधारणा, रद्द करण्याबाबत इतकी क्षमता आहे का, अधिकार आहेत का, हे याच्या मार्फत विचारण्यात आले होतं. तर जर बघितलं तर याच्या संदर्भात जर बघितलं तर 24 एप्रिल 1973 रोजी काय केलं की 7:6 या बहुमताने काय केलं, तर थोडंसं बहुमत आहे बघा, एकाचंच बहुमत आहे. तर या बहुमताने काय केलं होतं की निकाल दिला गेला आणि त्याच्यामध्ये काय करू शकतो की नागरिकांना हमी देण्यात आली होती की मूलभूत जी रचना आहे त्याच्यामध्ये कुठलाही भाग केला जाणार नाही याच्या संविधानाच्या. पुढचा प्रश्न आहे की कम्प्युटरसाठी वेबसाईट कोणती वापरली, डिझायनिंगसाठी वेबसाईट कोणती, भाषा कोणती वापरली जाते असा प्रश्न आहे. तर यासाठी जर फ्रंट एंडला बघितलं तर HTML आहे, CSS आहे, जावास्क्रिप्ट आणि PHP असू शकते. आणि बॅक एंड प्रोग्रामिंगसाठी जावा, पायथॉन आणि रुबी विचारात घेतली जाते. पुढचा प्रश्न आहे की पाण्यात विरघळणारी जीवनसत्व संदर्भी प्रश्न होता. तर जीवनसत्व बी आणि सी हे जे आहेत, बी कॉम्प्लेक्स आणि सी हे जे आहे ते पाण्यात विरघळतात आणि त्याच्यानंतर विटॅमिन जे आहेत A, D, E, K हे काय करतात की फॅट सोल्युबल आहेत. आता यांची नावं बघूयात आपण. विटॅमिन ए रेटिनॉल नाव आहे, विटॅमिन B1 थायमिन आहे, विटॅमिन B2 रायबोफ्लोविन आहे, विटॅमिन B3 नायसिन आहे, विटॅमिन B5 पेंटोकॉलिक ऍसिड आहे, त्याच्यानंतर विटॅमिन B6 आहे, पायरिडॉक्सिक आहे, विटॅमिन B7 आहे, बायोटिन आहे, विटॅमिन B9 आहे, फॉलिक ऍसिड आहे, विटॅमिन B12 आहे, सायकोनो कोलाबामिन आहे, त्याच्यानंतर विटॅमिन सी आहे, एस्कॉर्बिक ऍसिड, विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल, विटॅमिन ई टोकोफेरॉल, विटॅमिन के फायलोक्लोबिनॉन असं नाव आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की स्वामी हे पुस्तक कोणी लिहिलं. तर स्वामी हे पुस्तक रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर फकीर हे पुस्तक कोणी लिहिले असं आहे. तर फकीर हे पुस्तक लिहिले अण्णाभाऊ साठे यांनी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की संयुक्त कामगार चळवळी संदर्भात होता. तर संयुक्त कामगार चळवळ जर बघितलं तर 1900 ते 1920 या काळात अस्तित्वात आल्या चळवळी. त्याच्यात काय झालं होतं की भारतामध्ये काय झालं होतं की कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या तसे असे उद्योग निर्माण झाले होते. त्यामुळे कामगारांचा मोठा वर्ग तयार झाला होता. त्याच्या समस्या वाढला. तर या समस्या सोडवण्यासाठी 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली
आणि काय केलं की चळवळी जोरात होऊ लागल्या. त्याच्यानंतर काय झालं होतं की अनेक युनियनची स्थापना झाली होती. 1960 ते 1980 कालावधीत याचा प्रभाव सगळ्यात जास्त होता. 1980 नंतर कापड कामगाराचा संप जो आहे तो अयशस्वी झाला आणि त्याच्यानंतर काय केलं की या चळवळी कमकुवत होत गेल्या. त्याच्यानंतर बघितलं तर जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने काय झालं की कामगार चळवळीवरती खूप मोठा परिणाम झाला होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण आहेत असं विचारलं होतं. तर अमृत कौर या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री आहेत, ज्या की 1947 ते 1957 या आरोग्य मंत्री पदावरती होत्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. मूलभूत कर्तव्याची घटना दुरुस्ती कधी झाली? तर बघा की मूलभूत कर्तव्याची घटना दुरुस्ती ही झाली होती कलम 51A ऍड केल्यात आलं होतं, जी की स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीने हे केलं होतं. हे आर्टिकल ऍड करण्यात आलं होतं, जी की 42वी घटना दुरुस्ती 1976 ची आहे. त्याच्या अंतर्गत काय केलं की भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्य जोडली. त्याच्यात 11वं मूलभूत कर्तव्य आहे ते 86व्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आलं होतं, जे की 2002 मध्ये झाली. आणि याचे महत्वाचे भाग आहेत. याने काय केलं होतं की घटनेमध्ये जो भाग आहे 4A हा जोडण्यात आला होता. तर अशा प्रकारे काय केलं की मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे केलेले आहेत. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.